नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थोडा उशीर झाला आहे खरं, पण ग्रुपवर आपली चर्चा झाली होती की नवीन एक शेअर सांगा. मी कालच रोलेस रिंग टाकलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते तेही सांगा. आत्ता मी इथे दोन शेअर्सची एक गमतीदार दोन शेअर्सबद्दल बोलणार आहोत. एक शेअर आहे BGR एनर्जी, दुसरी आहे आपले बऱ्याच लोकांचे आवडते वरुण बेव्हरेजेस. BGR एनर्जी हे 2006-07 साली लिस्ट झालेली कंपनी. BR रघुपती नावानं काढलेली कंपनी आहे ती. BR रघुपतींचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र शेअर्सचा भाव फार खाली होत गेला. 2008 साली तो 922 रुपये होता. 2009 साली तो 124ला खाली आला. त्याच्यानंतर 2010 साली तो पुन्हा 887 रुपयाला गेला. 2020 साली म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर तो 887चा 20 रुपयाला आला आणि आज 25 म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये तो 445ला आहे. काय एवढा वाढतो, काय एवढा कमी होतो, काहीच सांगता येत नाही, कारण फंडामेंटली काही त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. डेट्स भरपूर आहेत. 216 कोटी काहीतरी डेट्स आहेत. 2.16 टाइम्स इक्विटीच्या डेट आहेत. इक्विटीच्या 2.16 टाइम्स डेट आहेत. रिझल्ट्समध्ये फार काही कमी होत नाही. डेट्स थोडेफार कमी होत आहेत, त्याच्या पलीकडं काही होत नाही आहे. रिझर्व्स मायनसमध्ये रिझर्व्स आहेत. म्हणजे खरं सांगितलं तर कंपनी बघायला पण नको. मी काहीतरी 30-35 रुपयाला फार थोडेसे शेअर घेतले होते. काल परवा 441-442ला मी विकून टाकले, तेवढे होते ते. दुसरी कंपनी आहे ती VBL. आपल्याला माहीत आहे 2017 साली त्याचा भाव 23 रुपयाला होता आणि 2024 साली म्हणजे जवळ 7 वर्षामध्ये 681चा हाय मारलेला आहे VBLनं. त्याचबरोबर आता तो स्टेबल होतोय असं वाटतंय. 400, 440, 450. प्रमोटर्सचा हिस्सा 59% आहे. BGRचा 51% होता. EBITDA 676 रुपये इक्विटीला, 1326 रुपये क्वार्टर ऑन क्वार्टर EBITDA काय वाईट नाही आहे. 10 टाइम्स बुक व्हॅल्यूच्या 10 टाइम्स आहे. हा एवढा एकमेव गोष्ट थोडीशी त्याच्या निगेटिव्हला जात असेल, पण अदरवाईज मला काय या शेअरमध्ये प्रॉब्लेम वाटत नाही. डेट टू इक्विटी ओनली 0.14, वेअरॅज BGRचं 2.16 आहे डेट टू इक्विटी. सो BGR वाढतोय प्रचंड, ज्याची खरं तर काहीच गरज नाही, आणि VBL बिलकुलच वाढत नाही आहे. 2 शेअर कसे वाटले ते सांगा. तुम्हाला त्याच्यातलं काही ऑब्झर्वेशन असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.